नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की धर्मादाय आयुक्तालय भरती यांची दुसरी उत्तरतालिका आलेली आहे, तर ती कशी डाउनलोड करायची आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर दुसरी उत्तरतालिका तर आलेली आहे, परंतु त्यांच्यामध्ये कोणताही चेंज झालेला नाही आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थ्यांना धर्मादाय आयुक्तालयाचा मेल आलेला आहे, तेही आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. त्याप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर आता रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार का, नॉर्मलायझेशनमध्ये आमचे अजून मार्क वाढू शकतात का, त्याचप्रमाणे सर्व पदांच्या कास्ट वाईज कट ऑफ किती लागतील आणि नियुक्तीपर्यंतची संपूर्ण प्रोसेस कशी असणार आहे आणि ती कधीपर्यंत कंप्लीट होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी इथं कास्ट वाईज कट ऑफ आणि बरीच माहिती घेऊन आलेलो आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. पहिला मुद्दा आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी अजूनपर्यंत दुसरी उत्तरतालिका बघितली नाहीये तर त्याची लिंक तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत. तर बघा मित्रांनो, येथे आल्यानंतर आपण धर्मादाय आयुक्तालय दुसरी उत्तरतालिका आणि त्याची लिंक येथे प्रोव्हाइड केलेली आहे. जर कोणत्या विद्यार्थ्यांना सेकंड रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण मागील एक व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस सांगितली आहे की कशी दुसरी उत्तरतालिका डाउनलोड करायची आहे. त्यानुसार तुम्ही दुसरी उत्तरतालिका डाउनलोड करून घ्या. त्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर दुसरी उत्तरतालिका तर आलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणताही चेंज झालेला नाही आहे. म्हणजेच आम्ही बऱ्याच प्रश्नांवर ऑब्जेक्शन घेतलेला होता, परंतु त्यांच्यामध्ये कोणताही प्रश्न रद्द झालेला नाही आहे आणि कोणतीच अपडेट त्यांनी ॲड केलेली नाही आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे दोन पॉसिबिलिटी आहेत की एक TCS कंपनीने अजूनपर्यंत ऑफिशियल रिझल्ट लावलेला नाही आहे, आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे की TCS कंपनीने धर्मादाय आयुक्तालयाला दुसरी उत्तरतालिका दिली, परंतु धर्मादाय आयुक्तालय भरती यांनी दुसरी उत्तरतालिका न लावता परत पहिलीच उत्तरतालिका ही डिस्प्ले केलेली आहे, किंवा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये कोणताही बदलाव केलेला नाही. अशा काहीतरी पॉसिबिलिटी होऊ शकतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुद्धा धर्मादाय आयुक्तालय यांची ऑफिशियल मेल आलेला होता. त्या मेलमध्ये काय सांगितलं होतं, तर त्यांनी असं सांगितलं होतं की धर्मादाय आयुक्तालय भरती याची दुसरी उत्तरतालिका ही जवळपास 20 डिसेंबरपासून लाईव्ह झालेली आहे, ती आपल्या अकाउंटमध्ये दिसत आहे. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी म्हणतील की सर अजूनपर्यंत दुसरी उत्तरतालिका आलेली नाही आहे, परंतु दुसरी उत्तरतालिका ही आपल्या अकाउंटमध्ये शो होत आहे. त्याच्यानंतर रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच TCS कंपनी जे पेपर आयोजित करते त्याच्यामध्ये रद्द झालेल्या प्रश्नांचे कोणतेही मार्क दिले जात नाही. म्हणजे जर एखाद्या बॅचमध्ये एखादा प्रश्न जर रद्द झालेला असेल तर त्या बॅचमधील कोणत्याच विद्यार्थ्यांना त्याचे मार्क मिळत नाहीत, त्यांना डायरेक्ट इग्नोर करा असा खालती लिहिलेलं असतं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे किती मार्क वाढतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशनमध्ये आपले मार्क वाढणार का, तर नक्कीच आपले नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतील. त्याप्रमाणे नॉर्मलायझेशन हे कोणत्या बेसिसवर होतं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशनचा त्यांचा एक फॉर्म्युला असतो, त्या बेसवर ते नॉर्मलायझेशन करत असतात. आणि नॉर्मलायझेशन हे का केलं जातं, तर TCS कंपनी ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे पेपर आयोजित करत असते. त्याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना पेपर हा सोपा तर कोणत्या विद्यार्थ्यांना पेपर हा अवघड येतो. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, हायेस्ट मार्क आणि लोएस्ट मार्क यांची सरासरी काढून त्यांच्या त्या फॉर्म्युल्यामध्ये ॲड करून ते नॉर्मलायझेशन करत असतात. तर नॉर्मलायझेशनमध्ये सर्वांचेच मार्क वाढतील का, तर असं नाही आहे. नॉर्मलायझेशनमध्ये काहींचे मार्क वाढू शकतात तर काहींचे मार्क कमीसुद्धा होऊ शकतात. तर ते कशावरून ठरतं, तर ते पेपरची काठिण्य पातळी कशी होती त्याच्यावरून ठरतं. तर ज्या अंदाजानुसार शेवटचे जे म्हणजे 7, 8, 9 ते 12 तारखेपर्यंत ज्यांनी पेपर दिला असतं त्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये जास्ती मार्क वाढत असतात, परंतु ज्यांनी स्टार्टिंगला 4 ते 6 तारखेपर्यंत पेपर दिला असतील त्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये कुठेतरी कमी मार्क वाढतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की धर्मादाय आयुक्तालय भरती याच्यात सिनियर क्लर्क आणि इन्स्पेक्टर यांचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे ते आपण आता पाहूया. ते आपण 3 कॉलम केलेले आहेत, कास्ट, त्याच्यानंतर जागा आणि कट ऑफ. हे जागा आपण सर्वसाधारण आणि महिला असे टाकलेले आहेत. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला आपण इन्स्पेक्टर या पदाचं कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे हे बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपनमध्ये महिलांसाठी 11 आणि सर्वसाधारण 11 जागा आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांना 180 ते 182 मार्क असतील ते कुठंतरी स्वेप स्कोरमध्ये आहेत. त्यानंतर OBCमध्ये सर्वसाधारण 6 आणि महिलांसाठी 5 जागा आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना 178 ते 180 पर्यंत स्कोर आहे ते कुठंतरी सेफ स्कोरमध्ये आहेत.
त्याच्यानंतर SCBCमध्ये सर्वसाधारण 6 आणि महिलांसाठी 4 जागा आहेत आणि त्याचा कट ऑफ हा अंदाजित 174 ते 178च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. नंतर EWS याच्यासाठी जवळपास सर्वसाधारण 5 आणि महिलांसाठी 5 जागा आहेत आणि त्याचा सुद्धा कट ऑफ हा 172 ते 176च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. SC विभागामध्ये सर्वसाधारण 4 आणि महिलांमध्ये 4 जागा होत्या. त्याचा कट ऑफ हा 164 ते 168च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ST विभागामध्ये जर आपण बघितलं तर सर्वसाधारण या 3 जागा होत्या आणि महिलांसाठी या 2 जागा होत्या आणि ST विभागाचा जर कट ऑफ बघितला तर तो 164 ते 168च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर BJA या पदासाठी जवळपास सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा होती आणि विद्यार्थ्यांना 168 ते 162च्या आसपास मार्क मिळालेले असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असतील. त्यानंतर NTB आणि NTCमध्ये सर्वसाधारण 2 होत्या आणि NTCमध्ये 1 जागा होती. तर NTBचं जर आपण कट ऑफ बघितला तर तो 158 ते 162 लागण्याची शक्यता आहे आणि NTCचा सुद्धा कट ऑफ हा 158 ते 162च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर NTD विभागामध्ये सर्वसाधारण 1 आणि महिलांसाठी 1 जागा होती. तर त्याचा जर आपण कट ऑफ बघितला तर तो 164 ते 168च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण याच पदाच्या स्पोर्ट्स, अनाथ, प्रोजेक्ट आणि दिव्यांग यांचे सुद्धा कट ऑफ बघणार आहोत. तर मित्रांनो इन्स्पेक्टर या पदासाठी स्पोर्ट्समध्ये जर बघितलं तर 6 जागा होत्या आणि ज्याही विद्यार्थ्यांना 160 प्लस मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर अनाथमध्ये जर बघितलं तर फक्त 1 जागा होती आणि त्याचा कट ऑफ हा 100 प्लस जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण प्रोजेक्ट अफेक्टेड बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये जवळपास 6 जागा होत्या आणि ज्याही विद्यार्थ्यांना 150 ते 152 मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दिव्यांगांमध्ये 5 जागा होत्या आणि ज्याही विद्यार्थ्यांना 140 ते 144च्या आसपास मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपण बिफोर नॉर्मलायझेशन मार्क सांगितलं आहे. म्हणजे जर तुम्हाला आता दुसऱ्या उत्तर तालिकेनुसार जर तुम्हाला इतके मार्क असतील तर तुम्ही कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत. त्याचप्रमाणे आता नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क वाढतील किंवा मार्क कमी होतील. त्याच्यानंतर कट ऑफमध्ये बदल होऊ शकतो. तो आपण आफ्टर नॉर्मलायझेशन सांगणार आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सिनियर क्लर्क या पदाचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे हे पाहणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा आपण 3 कॉलम केलेले आहेत. तर चला मित्रांनो कास्ट वाईज कट ऑफ पाहूया. तर ओपन विभागासाठी सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 2 जागा होत्या. तर त्याचा कट ऑफ हा 180 प्लस जाण्याची शक्यता आहे. OBCमध्ये जर जवळपास बघितलं तर सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 2 जागा होत्या आणि त्याचा जर कट ऑफ बघितला तर तो 176 ते 180च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर SCBCसाठी जवळपास सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा होती आणि त्या विभागाचा जर आपण कट ऑफ बघितला तर तो 174 ते 178च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर EWS या विभागामध्ये सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा होती आणि त्याचा कट ऑफ हा 174 ते 178च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर SC विभागामध्ये सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा होती आणि या विभागाचा कट ऑफ हा 164 ते 170च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो ST विभागामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण 2 आणि महिलांमध्ये 1 जागा होती आणि या विभागाचा कट ऑफ हा 164 ते 168च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. VJAमध्ये फक्त सर्वसाधारण 1 जागा होती आणि या पदाचा कट ऑफ हा 160 ते 166च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर NTBमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 1 जागा होती आणि या पदाचा कट ऑफ हा 166च्या आसपास जाण्याची शक्यता आहे आणि NTBमध्ये फक्त फिमेलसाठी 1 जागा होती आणि या फिमेलसाठी 154 ते 158 पर्यंत सेफ स्कोअर असणार आहे. त्यानंतर NTD विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त 1 जागा होती आणि ज्याही विद्यार्थ्यांना 160 ते 166 मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा मार्क बिफोर नॉर्मलायझेशन होते. त्यानंतर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर महिलांचा कट ऑफ किती लागू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो फिमेलचा जो कट ऑफ आहे तो याच कट ऑफमधून तुम्ही 6 ते 7 मार्क मायनस करून बघा. जर तुम्हाला त्याच्या आसपास रेंजमध्ये जर तुम्हाला तेवढे मार्क असतील तर तुम्ही कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. तर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे. विद्यार्थ्यांनी दुसरी उत्तर तालिका पाहिली आहे त्यांना आता सर्वांना कमेंट करायचं आहे. तर ती कमेंट कशी करायची आहे तर तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलं होतं, तुम्ही मेल आहात की फिमेल आहेत, त्याचप्रमाणे तुमची कास्ट कोणती आहे आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत अशा पॅटर्ननुसार तुम्हाला आता कमेंट करायचे आहेत. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कळेल की हायेस्ट मार्क किती आहेत आणि कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की धर्मादाय आयुक्तालय भरती याची संपूर्ण प्रोसेस कशी होणार आहे.
तर बघा मित्रांनो, 4 ते 12 नोव्हेंबरपर्यंत आपले पेपर आयोजित केले होते. त्यानंतर जर आपण बघितलं तर 17 ते 19 तारखेपर्यंत आपल्याला प्रथम उत्तर तालिका भेटली होती. त्याचप्रमाणे आक्षेप नोंदवण्याचा कालावधीसुद्धा तो 23 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर संपूर्ण एका महिन्यानंतर म्हणजेच आपण दिलेल्या तारखेला 20 डिसेंबरला दुसरी उत्तर तालिका लागलेली आहे. त्यानंतर आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर, नॉर्मलायझेशन प्रोसेस ही किती दिवसात होईल आणि पुढील नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आफ्टर नॉर्मलायझेशन PDF आम्हाला कधी भेटेल? तर बघा मित्रांनो, या प्रोसेससाठी सुद्धा 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे जवळपास आपण जर बघितलं तर 15 जानेवारीपर्यंत आपल्याला आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क मिळालेले आहेत ही यादी भेटेलच. त्याच्यानंतर ते एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करतात. त्या यादीमध्ये काय असतं की जितक्याही विद्यार्थ्यांनी धर्मादाय आयुक्तालय भरती यांचे पेपर दिलेले असतील त्या सर्वांचे जो मार्क आपल्याला बिफोर नॉर्मलायझेशन मार्क आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क हे सर्व मार्क दिसतात. गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 10 ते 12 दिवसांमध्ये एक तात्पुरती निवड यादी लावली जाते. तर त्या तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्याही विद्यार्थ्याचं नाव असेल त्यांना पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येतं. ज्याही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट केली असेल तर त्या विद्यार्थ्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव येतं आणि त्यांनाच नियुक्तीपत्रक भेटतं. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा नाव येतं. तर अशी ही संपूर्ण धर्मादाय आयुक्तालय भरती यांची प्रोसेस असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे आपण येथे व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा देत आहोत. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. धन्यवाद.